नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की कोजागिरी पौर्णिमेला आपण बरेच उपाय करतो. मग त्यापैकी तुम्हाला जर सगळे उपाय करायला जमत नसतील तर मग तुम्ही यापैकी आज जे उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही एक उपाय केलात तरी चालेल. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होतील आणि घरामध्ये पैशाची टंचाई निर्माण होत असेल तर त्या पैशाच्या अडचणी पण दूर होतील आणि तुमची जर एखादी इच्छा असेल तर त्या इच्छा पण पूर्ण होतील. तर असे कोणते उपाय आहेत ते आज आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मग चॅनलवर जर नवीन असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोजागिरी पौर्णिमा कधी आहे. तर कोजागिरी पौर्णिमा आहे 16 ऑक्टोबर 2024 वार बुधवार या दिवशी आहे. पौर्णिमा चालू होणार आहे रात्री 8:41 तर संपणार आहे वार गुरुवार 17 तारखेला गुरुवारी सायंकाळी 4:56 तर मग असा पौर्णिमेचा प्रारंभ आणि समाप्ती आहे. तर ह्या दिवशी मग आपण काय सेवा वगैरे करतो माता लक्ष्मीच्या म्हणा किंवा अजून कोणत्या, तर त्याचा फळ आपल्याला नक्की मिळतं. त्यामुळे ह्या दिवशी अशा काय सेवा करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की पौर्णिमेला मसाला दूध बनवतात. तर मसाला दूध बनवण्याची काय पद्धत आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर काय पद्धत आहे की चंद्राच्या प्रकाशामध्ये मसाला दूध आपण जास्त बनवतो आणि ते दूध आपण चंद्राचा प्रकाश त्या दुधात गेला पाहिजे आणि ते दूध आपण घरातल्यांनी सगळ्यांनी पिलं पाहिजे, अशी मग परंपरा चालू आहे पिढ्यानपिढ्या. त्यामुळे मग ह्या पौर्णिमेला मसाला दूध किंवा अजून दुधाचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी. त्यामुळे ह्या कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूधचे सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तर कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूमध्ये येते. यावेळी पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल आपल्याला लागते. वातावरणामध्ये बदल होतो, मग थंडी चालू होते. त्यामुळं काय होतं की अशा वेळी आपल्या शरीराला अधिक ताकदीची गरज असते. त्यामुळे दुधामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं. त्यामुळे आपण दुधापासून जे काही पदार्थ बनतात, खवा म्हणा किंवा अजून पेढा मिठाई जे पण काय असतील ते पदार्थ आपण त्या दिवशी म्हणजे सेवन करण्याची पद्धत आहे. त्यामुळं मग असे म्हटले जाते की मग ह्या दिवशी मसाला दूध बनवण्याची पद्धत जास्त आहे. मग यामध्ये काय प्रकार झाला आहे की आपण मसाला दूध बनवताना त्यात विलायची पूड टाकतो, दालचिनी, चारोळे, काजू, बदाम हे जे आपण टाकतो त्यात औषधी गुण जास्त असतात. त्यामुळं मग असे म्हणून कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध, खीर किंवा अजून दुधापासून जे काय पदार्थ बनवतात ते मग आपल्याकडे मसाला दूध पिण्याची किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ खाण्याची ही परंपरा चालू आहे. तर मग काय करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला ज्या पण काही इतर सेवा करायच्या आहेत त्या आपण सेवा करायच्या. म्हणजेच की सगळ्यात पहिला आपण उंबरठा लेपन करायचं आहे, म्हणजेच की हळदीचं लेपन वगैरे करायचं आहे. आणि ज्यावेळेस हळदीचं लेपन करणार आहे त्यावेळेस मग आपण एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं आहे. मग त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, गंगाजल टाकायचं आणि ते पाणी मग घरात सगळीकडे थोडंसं शिंपडायचं, घराच्या बाहेर पण शिंपडायचं. म्हणजेच काय होतं की नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते आणि घरात नेहमी वातावरण चांगलं राहते. तर मग त्या दिवशी आपल्याला देव उजळून घ्यायचे आहे. देवांना छान गंगाजल वगैरे हिना अत्तर वगैरे लावून स्वामींचं पारायण वगैरे करायचं आहे. ज्यांना शक्य होत असेल ते 7 पारायण करतात, ज्यांना शक्य होत नाही ते 1 पारायण करतात, 108 जप करतात किंवा सत्यनारायणाची पूजा करतात घरच्या घरीच. म्हणजेच काय होतं, भगवान विष्णूची कृपा आपल्यावर राहते आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरात ज्या काही अडचणी वगैरे असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. तर मग असे कोणते उपाय करायचे आहेत अजून याच्या व्यतिरिक्त. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजा मांडायची आहे. तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर मग फोटो वगैरे ठेवून पूजा करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जर कवड्या नसतील तुमच्याकडे तर मग तुम्हाला कवडी लक्ष्मी मातेला सगळ्यात प्रिय वस्तू आहे, त्यामुळं मग तुम्हाला कवडी घेऊन यायचं आहे घरी
आणि मग कवडी जर नसेल जमलं तर तुम्ही मग विड्याचं पान पण घेऊन येऊ शकता आणि विड्याच्या पानाचा पण मग उपाय करू शकता. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट मग काय करायची आहे तुम्हाला, घरात जर तुमच्या एखादी व्यक्ती आजारी असेल तर मग काय करायचं आहे, एखादी तर मग काय करायचं आहे, घरात एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर मग एक रुमाल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुरटी आणि मग एका वाटीमध्ये मीठ म्हणजे वेगवेगळं भरून ठेवायचं आहे आणि मग ते काचेच्या वाटीमध्ये ठेवायचं आहे. यामुळे काय होतं की रूममध्ये जर म्हणजे तुमच्या खोलीमध्ये जर नाही का नकारात्मक ऊर्जा असेल तर ती ऊर्जा निघून जाते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं आणि जी पण कोण व्यक्ती आजारी असेल तुमच्या घरात तर त्या व्यक्तीचा आजारपण बरं होण्यास मदत होऊ शकते. तर हा झाला पहिला उपाय. तर दुसरा उपाय कोणता करायचा आहे की पौर्णिमेच्या दिवशी रात्री तुम्हाला एक बादली भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यात तुम्हाला तुरटी टाकायची आहे आणि मग ती बादली तुम्हाला ज्या ठिकाणी आपण मसाला दूध वगैरे त्यात चंद्र बघून आपण दूध पितो त्याप्रमाणे मग ती बादली तुम्हाला बाहेर ठेवायची आहे आणि त्यात चंद्राचा प्रकाश गेला पाहिजे अशा खाली ती बादली ठेवायची आहे आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच पाण्याने मग ज्या व्यक्तीला आजार आहे किंवा काय अडचणी येत असतील तर त्या व्यक्तीला त्या पाण्याने मग अंघोळ करायला द्यायची आहे. यामुळे काय होईल, आजार वगैरे असेल तर आजार वगैरे बरा होतो, जर काय अडचण असेल तर ती अडचण पण दूर होते. ही झाली दुसरी गोष्ट. तर मग तिसरी गोष्ट म्हणजे काय आहे की पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आहे की जे आपण दूध किंवा खीर म्हणा, आपण जी पण चंद्राच्या म्हणजे चंद्राचा प्रकाश आपल्या दुधामध्ये किंवा खिरीमध्ये गेला पाहिजे अशा ठिकाणी आपण ती खीर बनवलेली ठेवायची आहे आणि जी व्यक्ती आपल्या घरातील आजारी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला मग ते खीर वगैरे प्यायला द्यायची आहे किंवा मग दूध वगैरे तुम्ही प्यायला देऊ शकता. तर मग त्यानंतरचा उपाय तुम्हाला अजून एक करायचा आहे की पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आवळ्याची पूजा केल्यानंतर ही लक्ष्मी माताचा वास म्हणा किंवा घरात टिकून राहतो, लक्ष्मी मातेचा म्हणजे प्रवेश होतो आपल्या घरात. जर एखाद्याला पैशाची अडचण निर्माण होत असेल तर मग त्या दिवशी आवळ्याची तुम्ही आवर्जून जी पूजा मांडली आहे त्यात मग तुम्ही आवळ्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर मग नंतरची गोष्ट म्हणजे की पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्र उगवल्यानंतर ज्यावेळेस आपण चंद्र बघून मसाला दूध पिणार आहे, ज्यावेळेस आपल्याला चंद्र दिसेल त्यावेळेस मग तुपाचे दिवे लावायचे आहेत. 11 तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि मग एक दिवा तुम्हाला दरवाज्यात लावायचा आहे आणि बाकीचे दिवे मग तुम्ही जी पूजा मांडली आहे त्या पूजेमध्ये तुम्हाला मग हे दिवे लावायचे आहेत. यामुळे काय होतं की लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरात राहतो आणि मग पैशाची टंचाई निर्माण होत नाही. म्हणजेच की असे म्हटले जाते की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वी तलावर वास करते. यामुळे मग ज्या पण काही आपल्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. आणि मग हा शेवटचा उपाय म्हणजेच की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्तोत्र म्हणायचे आहे, मंत्र म्हणायचे आहे किंवा लक्ष्मी अष्टक लावायचं आहे किंवा महामृत्युंजय मंत्र लावायचा आहे. जर हे तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही मोबाईलवर लावू शकता किंवा सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केलात तरी चालेल. तर मग अशीच ह्यापैकी तुम्हाला फक्त कोणती पण सगळ्या सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही एकच सेवा करा, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. तर मग आजच्या व्हिडिओमधून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.